5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे स्वतंत्र भारताचे माजी राष्ट्रपती आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या भारतभर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला आणि आजच्या या दिवशी शिक्षकांविषयी कृतज्ञता म्हणून वेगवेगळ्या विद्यालयात महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिनाचे आयोजन केले जाते। शिक्षकांविषयीची कृतज्ञता या कार्यक्रमातून व्यक्त केली जाते। आजच्या या आपल्या विद्यालयातील कार्यक्रमासाठी आपले प्रमुख पाहुणे म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री माननीय किरण भावतांकर सर, निवृत्त शिक्षक श्री केशवराज विद्यालय लातूर यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेची कार्यक्रमाची सुरुवात करावी। धन्यवाद सर। यानंतर आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या संस्थेचे सचिव माननीय श्री कमलकिशोरजी अग्रवाल सर यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे श्री भावतांकर सर यांचा शाल बुके विद्यालयाची स्मरणिका आणि कार्यानुभव अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले कागदाचे फूल देऊन त्यांचा सत्कार करावा। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री भावतांकर सर यांचा परिचय व आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्याची विनंती आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रमाकांत स्वामी सर यांना करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय कमलकिशोरजी अग्रवाल साहेब, आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री किरण भावतांकर सर, पर्यवेक्षक श्री गिरीश कुलकर्णी सर, आपण सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी, उद्या सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिन जयंती देशभर आपण तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। वास्तविक सुरुवातीला नियोजनामध्ये आपण हा दिन उद्याच सरांच्या व्याख्यानाने साजरा करायचा ठरवलेला होता, पण सरांचा बाहेर कुठे प्रवास असल्यामुळे ऑनलाईन व्याख्यान द्यायचं आपण नियोजन केलं होतं। नंतर सरांना विनंती केली की सर गेलं वर्ष 1.5 वर्ष सतत ऑनलाईन चालू आहे, आम्हाला ऑफलाईन कुठला कार्यक्रम घेण्याची प्रचंड भूक आहे। आता आपल्याला जेव्हा वेळ असेल एखादा दिवस मागे पुढे तर आपण वेळ द्यावा आणि ऑफलाईनच आपण कार्यक्रम घेऊ अशी विनंती केल्यानंतर आज सरांनी दिवस दिला आणि या ठिकाणी उपस्थित झाले। या महापुरुषांच्या नावाने जी काही जयंती असेल, पुण्यस्मृती दिन असेल, एखादा दिन विशेष आपण साजरा करतो, त्या पाठीमागे उद्देश असतो की
त्या महापुरुषाच्या हातून जे काही महान कार्य घडलेलं आहे, तर त्या विषयाचं चिंतन व्हावं, त्यावर चर्चा व्हावी आणि त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घ्याव्या, हा खरं तर पाठीमागचा उद्देश असतो. आणि हा शिक्षक दिन सुद्धा त्याच उद्देशाने सगळीकडे साजरा केला जातो. आपल्या या देशाचे हे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती असलेले भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचं चिंतन व्हावं, हाच या पाठीमागचा उद्देश आहे. आपण शिक्षक असल्यामुळे त्यांचं जे लिखाण आहे, त्यांचे जे व्याख्यान आहेत, त्यांचं जे कार्य आहे, त्याबद्दल आपण निश्चितच परिचित आहात. त्याची उजळणी मी आज या ठिकाणी करणार नाही, पण एक दोन गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेल. कारण त्यांनी शिक्षक म्हणून जे काही महान कार्य केले, मापदंड त्यांनी निर्माण केलेला आहे, ते सगळं त्यांचं शैक्षणिक कार्य बघितल्यानंतर खरं तर आपण आश्चर्यचकित होतो. ते 21व्या वर्षीचे MA झाले, लगेच प्राध्यापक म्हणून आपण शिक्षक म्हणतो, पण ते काही शिक्षक नाही, सुरुवातीपासूनच प्राध्यापक होते. पण प्राध्यापक असला तरी शिकवण्याचं कार्य करतात ते शिक्षक, अशा अर्थाने आपण शिक्षक म्हणतो. त्यानंतर त्यांनी भारतातल्या अतिशय महत्वाच्या विद्यापीठामध्ये व्हाईस चान्सलर होते. आंध्रामध्ये, दिल्ली हिंदू विश्वविद्यापीठामध्ये होते. त्यानंतर कलकत्त्याला प्रोफेसर होते, ऑक्सफर्डला प्रोफेसर होते. अनेक ठिकाणी त्यांनी ते प्रोफेसर म्हणून कार्य केलेले आहे. पण त्यांच्या शिक्षणातला मुख्य गाभा जो होता, प्रचंड विद्वत्ता तर होतीच, विद्वान म्हणूनच परिचित होते. आपले सुभाषितच आहे, विद्वान सर्वत्र पूज्यते, अशा अर्थाचं जे आहे ते त्या अर्थाने ते खरं तर पूर्ण विश्वामध्येच ते आदरणीय ठरले होते त्यांच्या विद्वत्तेने. आणि मग हे सगळं विद्वत्तापूर्ण सगळीकडे त्यांचं हे सगळं कार्य चालू असताना त्यांची दखल आपल्या राजकीय लोकांना सुद्धा घेणं भाग पडलं. म्हणून स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला नेहरूंनी त्यांचं नाव सुचवलं, तेव्हा खरं तर काँग्रेसच्या लोकांना आश्चर्य वाटलं की हे राजकीय व्यक्ती कसे काय या क्षेत्रामध्ये. पण त्या काळचा काळ वेगळा होता, अशा विद्वान लोकांना हे त्या काळाचे महान राजकारणी सुद्धा सामावून घेत होते. राधाकृष्णन यांच्या एकूण विषयामध्ये, त्यांच्या विचारामध्ये त्यांनी उच्च नैतिक मूल्याचा ध्यास घेतला होता. हा त्यांचा खरं तर मुख्य काम होता. आणि त्यांनी जगास नजरेस आणून दिलं होतं की भारतीय आध्यात्मिक परंपरा अतिशय समृद्ध आहे. ज्याप्रमाणे हिंदू धर्माबाबत विवेकानंदांनी जगाला ओळख करून दिली, श्रीकृष्णाचा कर्मयोग हा कसा श्रेष्ठ आहे, जगाच्या पाठीवर आतापर्यंत जेवढे काही सिद्धांत झालेले तत्वज्ञानाचे, त्याच्या श्रीकृष्णाचा सिद्धांत कसा श्रेष्ठ आहे त्याची जशी लोकमान्य टिळकांनी ओळख करून दिली, तसेच राधाकृष्णांनी भारताची आध्यात्मिक परंपरा अतिशय समृद्ध आहे हे जगाच्या नजरेस आणून दिलं. आणि त्यांनी जीवनभर विद्यार्थ्यांना सगळं ज्ञान देत असताना उच्च नैतिक मूल्याची शिकवण मोठी दिली. म्हणून ते सगळ्यांसाठी खरं तर आपल्याला अतिशय प्रेरणादायी आहे. तर त्यांची जयंती आपण भावडकर सरांच्या व्याख्यानाने साजरी करणार आहोत. सर 4 वर्षापूर्वीच केशवराज विद्यालयात पोलीस सेवानिवृत्त झाले. शाळेमध्ये सर इंग्रजीचं अध्यापन करायचे. पण सरांनी एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केले, ते काम सुद्धा पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं. त्यांची बहुश्रुतता खरं तर फार मोठी आहे. ती मराठवाडा शिक्षक प्रसारक संस्था ही एक मराठवाड्यातील नावाजलेली शिक्षण संस्था आहे. 35-40 तरी साधारण त्यांच्या किती सर भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ साधारण 35-40 शाळा आहेत, 45 युनिट आहेत. आणि त्या संस्थेमध्ये विद्यासभेचे सर सध्या अध्यक्ष आहेत. ती विद्यासभा हे अकॅडमिकचं सगळं पाहत असते. मग या निमित्ताने सर सगळ्या शाळांमध्ये भेट देत असतात, शिक्षकांबरोबर संवाद साधतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात. म्हणजे इंग्रजीचं अध्यापन त्या प्रशासकीय कामामध्ये सरांचा मोठा सहभाग आहे. त्याचबरोबर शिक्षक परिषद जी ही महाराष्ट्रातली शिक्षकांची खूप मोठी संघटना आहे. एकेकाळी ज्याचे 4-4 आमदार हे त्या शिक्षक परिषदेचे असायचे. त्या परिषदेचे सर सध्या कोषाध्यक्ष आहेत. आणखी विविध क्षेत्रातले हे सगळं करत असताना सरांना संगीताचा मी छंद म्हणणार नाही, व्यासन म्हणणार नाही,
ते संगीताचे साधक आहेत. कारण अतिशय उच्च कोटीचे सर शास्त्रीय गायक आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या मैफिली होतात. लेक्चरर होतात. या कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांचे ऑनलाईन व्याख्यान झालेले. सुदैवाने आम्ही एकाच काळात नोकरीला लागलेलो असल्यामुळे त्यांचा संगीताचा व्यासन साधना, मी संगीत शिक्षक असल्यामुळे सरांबरोबर आणि संगीत सभेलाच नाही तर त्यांच्या संस्थेमध्ये फिरायची मला संधी मिळाली. अनेक शाळा सरांनी दाखवल्या. आपल्याला माहिती आहे त्यांच्या संस्थेची लालबहादूर शास्त्री विद्यालय उदगीरची की राज्यामध्ये सर्वाधिक स्कॉलरशिपचे विद्यार्थी त्या शाळेत येतात. आजही त्यांनी ती परंपरा टिकवून ठेवलेली आहे. आपल्या त्रिकेश्वरा शाळा असेल, माझे लोक सिद्धेश्वर विद्यालय, अंबाजोगाई फुलेश्वर, ते अतिशय नामांकित अशा त्या संस्थेच्या शाळा आहेत. अशा शाळाही सरांसोबत पाहायला मिळालेल्या. हेच नाही, सरांचा परिचय कोणी करून देत नसेल पण मला माहिती आहे की त्या शिक्षण संस्थेमध्ये जी शिक्षकांची सॅलरी सोसायटी पतसंस्था, त्या संस्थेचे अनेक वर्ष सेक्रेटरी राहिलेले आहेत सर. म्हणजे तिथे शिक्षकांना आर्थिक शिस्त लावणं याचंही सरांनी काम केलेले आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सरांनी काम केलेले. कालपर आमची चर्चा होत असताना हे जे नवीन शैक्षणिक धोरण येत आहे सध्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, यावर सर बोलत होते. त्यावर लक्षात आले सरांनी या शैक्षणिक धोरणाचा सुद्धा अतिशय बारकाईने अभ्यास केला. त्याच वेळी वाटलं की मग सरांना आपण या निमित्ताने कुठल्या तरी निमित्ताने शाळेत बोलवावं आणि सरांचं मार्गदर्शन आपल्या शिक्षकांनी घ्यावं. या हेतूने आज सरांना निमंत्रित केलेलं आहे. म्हणून मी सरांचं पुन्हा एकदा विद्यालयामध्ये हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या संस्थेचे सचिव आणि श्री कमल जाधव सर हे आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या आमच्या या सोमानी विद्यालयाच्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे आदरणीय शिक्षक, माजी शिक्षक आणि आता सरांनी परिचय करून दिलेले म्हणजे सर कितीतरी तुमचे पैलू म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही मनापासून काम करत असल्यामुळं सर्वांना आवडणारे असे तुमचे मित्र किरण डॉक्टर सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री रमाकांत स्वामी सर, पर्यवेक्षक श्री गिरीश कुलकर्णी, सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी. आजचा हा दिवस खरंच म्हणजे आपल्याला उद्या 5 तारखेला सेलिब्रेशन करावं असं चाललं होतं आमचं. योगायोगाने सरच इथं नाही आणि मला वाटतं कोरोना काळानंतर हा असा पहिलाच कार्यक्रम आहे. तर आम्ही म्हटलं की आमने सामने जर होत असेल तर सर आपण 4 तारखेला सेलिब्रेशन करू. कारण परवा दिवशी परत सुट्टी आहे, त्याच्यामुळं काही शक्य नाही पोळ्याची. तर आजचा हा चांगल्या दिवसाचा औचित्य आपण 4 तारखेला शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनच्या आता सरांनी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये साजरा करतो. खरंच मी सरांसमोर म्हणजे मला काही जास्त विचार व्यक्त करता येत नाही, पण माझ्या भावना एवढं सांगतो. सध्या आपण वर्तमान स्थितीमध्ये जी काही ह्या कोरोना काळामध्ये आपल्या शाळेच्या सर्व शिक्षकांनी सरांच्या सानिध्यात, सरांच्या मार्गदर्शनाखाली मी खूप अशी मेहनत घेतलेली आहे. अतिशय म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान कमीत कमी किती होईल, म्हणजे 100% फायदा करता येईल का आपल्याला, या पद्धतीनेच तुम्ही पूर्ण नियोजनामध्ये काम केलेलं आहे. सर्वप्रथम मी तुम्हा सर्व शिक्षकांचं आजच्या शिक्षक दिनी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की तुम्ही निश्चितच अभिनंदनास पात्र आहात. आज म्हणजे दरवर्षी सुद्धा आपल्या शाळेचा निकाल 100%, त्याच्यामध्ये 100 पैकी 100 गुण असणारे विद्यार्थी, यावर्षी तीच कायम परंपरा म्हणजे मागच्या सातत्यानं आपण परंपरा टिकवायचं काम केलेलं आहे. सर आम्हाला
शासनाने परीक्षा घेतली का नाही घेतली का, आमच्या विद्यार्थ्यांवर आम्हाला 100% विश्वास होता की हे विद्यार्थी त्या गुणवत्तेचेच आहेत आणि त्याप्रमाणे आमच्या शाळेचाही निकाल लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी विश्वास आहे की निश्चितच आम्हाला आमच्या शिक्षकांनी चांगलं शिकवलंय, आम्हाला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन केलं, म्हणूनच आम्ही पात्र झालो. आणि ह्याच्यासाठी ह्या लोकांनी जी मेहनत घेतलेली आहे, हे वर्ष सुद्धा पाहता पाहता निम्म काळ निवडून गेलं. आता ह्या लोकांवर डबल जबाबदारी आहे. म्हणजे इकडून संस्थेतून थोडी पगार कपात केली तरी ह्या लोकांनी मन मोठं करून सर संस्थेला सुद्धा साथ दिलेली आहे. म्हणजे हे विशेष कौतुक करू लागतो मी सरांसमोर की शिक्षक हा किती मोठा असतो ह्याचं हे जिवंत उदाहरण आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये मग आणखी संस्थेने ह्यांच्यावर लागलं, बाबा तुम्ही शिक्षण तर देऊच लागले पण आपली संस्था जर बंद पडली तर कसं करावं, मग तुम्ही आता फीस वसूल करा. मग ती एक जबाबदारी आम्ही यांच्यावर टाकली आणि ह्या महिन्यात त्यांनी इतकी चांगली जबाबदारी पार पाडली की जवळपास 20-25% फीस वसुली सुद्धा करण्यामध्ये मदत झाली. म्हणजे विशेष आमचे सर्व शिक्षक विविध पैलूमध्ये पारंगत होऊ लागले त्या कोरोना काळात. खरंच तुम्हाला थोडं जास्त त्रास झालेला आहे आम्हाला जाणीव आहे, पण पुनश्च येत्या 2-4 महिन्यात आपण पूर्ण पेमेंट वगैरे परत चालू करण्याचा प्रयत्न आहोत. तुमचीही त्याच्यामध्ये साथ मिळू लागली, अशी साथ मिळाली तर 100% आपल्याला पूर्वीसारखं पेमेंट मिळेल याचाही मला विश्वास आहे. आजच्या ह्या दिवशी सांगणं मी माझं कर्तव्य समजून सांगू लागलो की नाही तुम्ही खरंच सर. आता विचाराच्या आणि तुम्हाला ऐकायला इथं आलेलो म्हणूनच मी म्हटलो तुमच्या अगोदर मला बोलू द्या, पुन्हा मी काय बोलणार असा विषय. तर आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. आपण आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करायला आले भावटणकर सर त्यांचं मनपूर्वक स्वागत करून त्यांचं मार्गदर्शन पूर्ण ऐकून आपल्या भावी आयुष्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्यामध्ये काय काय परिवर्तन करता निश्चित आलं तर निश्चित करूया अशाच भावनेनं मी भावटणकर सरांना यांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करा. आज शिक्षक दिनानिमित्त आयोजित या सहविचार सभेत आपण इथं सर्वजण उपस्थित आहोत. या सभेचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव आमचे स्नेही कमलकिशोरजी अग्रवाल, आपले मुख्याध्यापक आमचे मित्र श्री रमाकांतजी स्वामी, पर्यवेक्षक श्री गिरीशराव कुलकर्णी, उपस्थित सर्व शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी, उद्या 5 सप्टेंबरच्या निमित्ताने एका पुण्यात्म्याचं स्मरण आणि त्यानिमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा उजाळा, कार्याची दखल, कार्याची आठवण हे घेण्याच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित करतो. पहिल्यांदाच आपल्या प्रचारामध्ये येण्याचा योग येतोय. लातूर शहरातच असल्यामुळं आणि शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळं लातूरमधल्या शिक्षण जगतामध्ये काय काय हालचाल कुठे चालू आहे, काय काय हे सर्व सुरूच असतं. त्याच्यामुळे आपल्या विद्यालयात येणं फारसं तरी झालं नसलं तरी आपल्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याची जाणीव माहिती निश्चितच कार्यक्रम माध्यमातून
चांगल्या प्रकारचे संस्थाचालक, शिक्षणाविषयी आस्था असणारे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची मनोमन इच्छा असणारे कार्यकर्ते हे ज्यावेळेस संस्था पदाधिकारी म्हणून कार्य करतात तर त्याचा परिणाम काय दिसतो हे आपल्याला या सगळ्या गोष्टीतून जाणवतं. आपले सचिव सुद्धा एक तशाच पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे हा त्यांचा मोठेपणा आहे की अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी माझ्या आधी आपला अध्यक्षीय भाषण करून मला मोठेपणा दिला. हा त्यांचा मोठेपणा बसायचा असो. ते या सगळ्या बाबतींच्या मध्ये अशा पद्धतीचं कार्य करणं आणि जेणेकरून एक भारतीय नागरिक, जबाबदार अशा पद्धतीचा भारतीय नागरिक निर्माण करणं ही त्याच्या मागची प्रमुख भूमिका असते. एखादी शाळा, एखादं विद्यालय, कॉलेज, महाविद्यालय हे सुरू करायचं म्हणजे फक्त त्याची काही भौतिकता सगळीकडे दिसली पाहिजे अशातला भाग नाही. दुय्यम प्राधान्य हे अशा काही गोष्टींना असतं. परंतु विद्यार्थी घडवणारा जो प्रमुख घटक आहे, तुम्ही सर्वजण इथे समजून बसलेला आहात आणि तुमच्या सर्वांच्यावर त्यांनी जो एक विश्वास दाखवलेला आहे, तेव्हा साहजिकच ह्या अशा सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण ही योग्य त्या पद्धतीनं जर झाली तर ते व्यवस्थितरित्या होऊ शकतं. आणि ज्याला आपण एक टीमवर्क म्हणतो, ते टीमवर्क आपल्याला अशा सगळ्या गोष्टीतून जाणवत असतं. आणि मग साहजिकच आपली गेल्या 27-28 वर्षापासूनची जी प्रगतीचे जे टप्पे आहेत, ती विद्यार्थी संख्या असेल, आपण करत असलेले सगळे परिश्रम असतील, आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारी ज्या प्रशालेबद्दलची जी आस्था असेल, आपल्या शिक्षकांच्या बद्दल, आपल्या संस्थाचालकांच्या बद्दल, आणि यातून एक नवनीत निघतं, त्यातून एक जबाबदार नागरिक निर्माण होतो, हे शिक्षणाचं खरं फलित होतं. म्हणजे आपण जर भारतीय संस्कृतीचा विचार केला तर या भारतीय संस्कृतीमध्ये अशा अनन्यसाधारण गोष्टींना खूप महत्व आहे. आपण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जयंती, पुण्यतिथी किंवा अन्य कार्यक्रम, काही राष्ट्रीय सण उत्सव, आपल्या संस्कृतीचे सण उत्सव हे साजरे करत असतो. पण हे साजरे करत असताना सुद्धा त्याच्या मागचं अध्यात्म, त्याच्या मागचं विज्ञान हे सर्व लक्षात येतं. मग आता काही बाबतीमध्ये असं होऊ शकतं की आपण हे जयंती पुण्यतिथी करतो, याच्यातलं काय अध्यात्म आहे, याच्यातून काय साध्य होतं. तर हा जो संस्कृतीचा जो मूळ वारसा आहे की आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाच्या विषयी आदराची भावना व्यक्त करणे, त्यांनी केलेल्या कार्याचं पुनस्मरण करणे आणि जेणेकरून त्यांच्या कार्याची अनुभूती आपल्यामध्ये आत्मसात करणे आणि यातून मग आपल्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा एक चांगल्या पद्धतीची जडणघडण निर्माण झाली पाहिजे. मी आता उल्लेख केला तसा जवळपास 35 वर्ष केशवराज विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम केलं आणि मग भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्वच व्यवहारामध्ये हळूहळू स्थिर झालोय. यांच्या आता सांगितलं तसं 45 युनिट आहेत, प्राथमिक शाळेपासून ते सिनियर कॉलेजपर्यंत 1200 कर्मचारी आहेत, 40,000 विद्यार्थी आहेत आणि या सर्वांच्या पर्यंत हा विषय योग्य त्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी नेमकेपणानं काय काय करता येईल याचं एक सतत चिंतन म्हणून संस्था पातळीवर चालू असतं. मी आता जसं टीमचा उल्लेख केला की संस्थाचालकांच्या मनामध्ये खूप आस्था असून उपयोगाचं नसतं, त्याला साथ सुद्धा समोर त्याची लागते आणि अशा अर्थाने एक होमोजिनियस ॲटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणतो, तर अशा पद्धतीची जे वातावरण निर्मिती झाली तर त्याच्यातून काय निर्माण होऊ शकतं हे आपण सर्वजण जाणतात. महाभारताचं उदाहरण, कौरव पांडवांचं युद्ध हे सुरू झालं आणि कौरवांच्या मध्ये हालचाल जेव्हा सुरू झाली, म्हणजे जेव्हा भीष्मानी शंखनाद केला आणि मग सर्व कौरव सैन्य अटेन्शन मध्ये सगळे तयार झाले, त्यांची पोझिशन सर्वांनी घेतली, म्हणजे सर्वजण भीष्माच्या शंखनादाची वाट पाहत, म्हणजे कौरवाचं सैन्य हे अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीचं याच्यामध्ये. पांडवांच्या गटामध्ये काय झालं नेमकं, तर पांडवांच्या गटामध्ये कोणीतरी शंख वाजवला, 7-8 जणांनी शंख वाजवला
आणि ते सैन्य तयार झाले. पांडवाच्या सैन्याचे सेनापती होता दृष्टद्युम्न. दृष्टद्युम्नाने सुद्धा शंख वाजवला, पण दृष्टद्युम्नाने जेव्हा शंख वाजवला त्याच्यापूर्वी 8 जणांनी शंख वाजवला. मग आता इथं आपल्याला असं म्हणता येतं का की पांडवाचं सैन्य शिस्तबद्ध नाही? पांडवांचं सैन्य ते शिस्तबद्ध नाही, परंतु पांडवांचं सैन्य हे भावबद्ध होतं, आत्मबद्ध होतं, एकनिष्ठ होतं, एकीची भावना होती. म्हणजे त्याच्यामध्ये नेतृत्व दृष्टद्युम्नाने केलं काय किंवा अजून कुणी केलं काय, शिखंडीने सुद्धा शंख वाजवला त्याच्यामध्ये. पण त्यांच्यामध्ये जे आत्मबळ होतं आणि जी एकी होती, आमच्यापैकी कुणी का शंख वाजवला, त्याला आम्ही प्रतिसाद देतो. टीमवर्क सांगण्याचा उद्देश काय येतो? टीमवर्क. की जसं शंखनाद कोणी का करेल, पण मनापासून ही जी प्रेरणा घेऊन आम्ही एखाद्या गोष्टीमध्ये कार्यरत असतो. नेत्या सांगतील त्याच पद्धतीनं करणारे तर सगळीकडेच असतात. वरिष्ठांचा धाक हा सगळीकडेच असतो. धाकापोटी काम करणारे हेही सगळीकडेच असतात. परंतु योग्य प्रतिसाद देऊन येल देईच्या तेल देई, आपली शिक्षण प्रक्रिया मुळात आहे. त्या शिक्षण प्रक्रियेमध्ये येल देईच्या तेल देई असं असल्यामुळे जो आत्मिक संवाद हा आपल्या सर्वांच्या मध्ये व्हायचा असतो. तो झाला तर ती योग्य त्या पद्धतीची अपेक्षित असणारी प्रगती ही विद्यार्थ्यांच्या मध्ये होतात. आता आपला हेतू जो मुळात असतो खूप व्यापक अशा पद्धतीचा आहे. मुलांची प्रगती व्हावी हा एवढ्या पुरता मर्यादित विषय नाही. मुलांची प्रगती व्हावी म्हणजे त्याच्यातून राष्ट्रप्रेमी जबाबदार नागरिक निर्माण व्हावा आणि याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आम्ही आमच्या संस्थेमध्ये अशा गोष्टींचा विचार करत असताना एक धारणा ठरलेली आहे आणि तिला आमचा एका ठराविक बाबतीमध्ये विशिष्ट पद्धतीचा अभ्यास आम्ही सगळं करतो. आणि मग काय काय गोष्टी आवश्यक आहेत हे शिक्षण आपण देतो. म्हणजे शिक्षणाचा मुळात हेतू काय? आज ठीक आहे, आज आपण राधाकृष्णांच्या जयंतीचा कार्यक्रम इथं साजरा करतो आहोत. म्हणजे त्यांच्याबद्दलचं पुण्यस्मरण, शिक्षकांच्या बद्दल असणारी एक आदराची भावना यातून निर्माण. म्हणजे शिक्षकांच्या बद्दल आपण जसं 2 गोष्टीचा जर वेगळा विचार केला, शिक्षक आणि गुरु. आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो जुलै महिन्यामध्ये. गुरुपौर्णिमा आहे, व्यासांच्या प्रती तो आदर व्यक्त करण्यासाठी आपण ही गुरुपौर्णिमा करतो. मग तसं बघायला गेलं तर गुरु आणि शिक्षक याच्यामधला तर फरक काय? तसं बघायला गेलं तर फरक नाहीच आहे. गुरु म्हणतो आपण, आपल्या शिक्षकांना गुरु म्हणतो, गुरु हे आपले शिक्षक आहेत असं म्हणतो. थोडासा फरक आपल्याला या पद्धतीमध्ये जाणवतो की लौकिक अर्थानं आपण जर सगळं बघितलं की आपण शिक्षकांचा विचार केला तर एखाद्या विद्यालयामध्ये, एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या ज्या व्यक्ती किंवा अध्यापनाचं काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात शिक्षकांचं म्हणतो. म्हणजे फार ज्याला आपण वॉटरटाईट कंपार्टमेंट म्हणतो अशा पद्धतीचा भाग त्याच्यातला नाहीये, परंतु काही अशा गोष्टींचा उपयोग हा त्याच्यामध्ये करता येतो. हा गुरु हा गुण. म्हणजे गुरु जसं शाळेमध्ये काम करत असताना आपण एक ठराविक प्रकारचं क्वालिफिकेशन प्राप्त करतो, BEd BEd असतो, आपण काही अधिकचं क्वालिफिकेशन मिळवतो आणि त्याच्या जोरावर त्याच्या अभ्यासाच्या गतीवर आपण अन्य क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि आपल्या विद्यादानाचं कार्य ते आपण करत असतो. आणि मग गुरु या गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला जो शिकवतो, जो मार्गदर्शन करतो तो आपला गुरु. कुणीही असू शकतो. एखादा लहान मुलं सुद्धा आपला गुरु असू शकतो. एखाद्या कुठल्या बाबतीमध्ये आपल्याला आजकाल आपण जाणवतोच ना, मोबाईल आपण हाताळतो सगळ्या बाबतीमध्ये, पण आपल्यापेक्षा पुढची पिढी ही त्याच्यामध्ये जास्त तज्ञ झालेली असते. आणि मग इतर वेळेस आपण ज्यावेळेस पालक म्हणून किंवा आई वडील म्हणून जो विद्यार्थ्यांचा धाक दाखवत असतो, रुबाब दाखवत असतो, हे केलं पाहिजे, तो अभ्यास केला पाहिजे, तसं केलं पाहिजे. आणि मग मोबाईलचा एखादा प्रश्न आहे बाळा सांगतो ना, तिथं मात्र मग आपली भाषा एकंदरीत जो अवेग असतो तो नम्र होतो आणि त्याच्याकडून आपण काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतो. तोही आपल्याला गुरुच आहे ना. ज्या ज्या गोष्टीचं मार्गदर्शन आपण इतरांच्याकडून घेतो, इतरांच्याकडून काहीतरी शिकतो, तो आपला गुरु आहे. आपण एकमेकांचे सुद्धा गुरु असतात. आता इथं बसणारी जी काही आपली 40-50 जण मंडळी, या प्रत्येकामध्ये काहीतरी हुनर असतो.
प्रत्येकाचं एक काहीतरी स्वभाव वैशिष्ट्य असतं की जे दुसऱ्यामध्ये नसतं. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणून, आणि मग यातून आपल्याला असं साध्य होतं की प्रत्येकाकडून काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं. आणि मग आपला जो स्वभाव असतो, आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार करत असताना आपण कोण आहोत, आपलं क्वालिफिकेशन काय आहे, आपला दर्जा काय आहे, माझं स्टेटस काय आहे, असा विचार न करता समोरच्याकडून जे जे घेण्यासारखं आहे ते मी घेतो आणि माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास करतो. आणि माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास मी माझ्यासाठी नाही करत, त्याचा उपयोग माझ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करतो. आम्ही आमच्या संस्थेमध्ये काही प्रयोग अशा पद्धतीने करतो की एक विशिष्ट गोष्टीचा विचार करून आम्ही शिक्षक प्रशिक्षणावर जास्त भर देतो. शिक्षक प्रशिक्षण बहुतांश ठिकाणी, म्हणजे आपण शिक्षण क्षेत्राचा जर विचार केला तर बहुतांश ठिकाणी शिक्षण पद्धती ही विद्यार्थी केंद्रित असते. जे काही आहे ते विद्यार्थ्यांसाठी करायचं असतं. पण आम्ही थोडासा वेगळा विचार करतो की आमची शिक्षण पद्धती ही शिक्षक केंद्रित आहे. शिक्षक केंद्रित कशासाठी? तर जे शिक्षक आमच्याकडे आहेत त्या सर्वच बाबतीमध्ये ते परिपूर्ण असले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या पर्यंत आपण जे ते सगळं पोहोचवणार आहोत तो घटक जर प्रशिक्षित असेल, तो घटक जर सर्व बाबतीमध्ये परफेक्ट असेल, परफेक्शन त्याच्यामध्ये असेल तर साहजिकच विद्यार्थ्यांच्या पर्यंत जाणार. फक्त जर गिव्ह अँड टेक प्रोसेस, माझ्यावर त्याचं काहीच नाही, मी फक्त इकडून आलेले घेतो ते विद्यार्थ्यांना देतो. एखादा प्रशिक्षण पुस्तक, पाठ्यपुस्तक वाचतो आणि ते विद्यार्थ्यांच्या देतो. माझ्यामध्ये काय बदल? म्हणजे माझ्यामध्ये जो बदल आहे तो बदल स्वीकारून मी जर तो विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवला तर त्याची जी परिणामकारकता दिसते ती अशी नुसत्या पद्धतीने दिसणार नाही. एक जुनी गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे. एक ज्ञानी पुरुष होते, साधू वृत्तीचे, आणि मग एक माता त्याच्या मुलाला घेऊन गेली त्याच्याकडे. गावामध्ये गुरु आहे ते प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन करतात, आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे. आणि ती त्या गुरुकडे त्या मुलाला घेऊन गेली आणि सांगितले की हा महाराज गुळ फार खातो. म्हणजे किती वेळा सांगितलं गुळ खाऊ नको, गुळ खाऊ नको, पण तो ऐकत नाही. तुम्ही त्याला सांगा. ते महाराजांनी सांगितलं की काय हरकत नाही, तू 8 दिवसानंतर त्याला घेऊन. ठीक आहे, महाराजांचा आदेश आज्ञा केली. 8 दिवसानंतर परत घेऊन आले. आणि मग त्या 8 दिवसानंतर त्या गुरुनी, त्या महाराजांनी त्या मुलाला समोर बसून त्याच्या पाठीवर हात करून सांगितले, अरे बाळ, एवढा दूध खाणं बरं नाही, खाऊ. ते मागेला अजून काही नाही, ठीक आहे जा. मी तुम्हाला 8 दिवसापूर्वी सांगताच नसतं. असा एक प्रश्न दिली ते योग्य माणसाला म्हणून तिने विचारला त्याला की महाराज हे तुम्ही सांगू शकला? महाराज म्हणजे असं आहे, मलाही गुळ खाण्याची सवय, मी 8 दिवसात गुळ खाणं सोडून दिलं आणि मग मला आता नैतिक अधिकार आहे की गुळ खाणं. तसं आपलं शिक्षक आहे की प्रत्येक गोष्ट सांगत असताना, अमुक एखाद्या गोष्टीचं प्रतिपादन करत असताना त्या गोष्टीवर माझा अधिकार असला पाहिजे, मी त्याला पात्र असलं पाहिजे, तर मी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकेल. तर अशा पद्धतीचा मूळ आधार, वैचारिक आधार, तात्विक आधार असं घेऊन जर शिक्षकांनी काम केलं तर त्यातून काहीतरी. आमचा एक अजून एक प्रकार एकत्र असा आहे की केवळ पाठ्यपुस्तक आणि कंटेंट नॉलेज ज्याला आपण म्हणतो हे काही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उपयुक्त असतं, तशाच उपयुक्त असतं, पण तेवढाच उपयुक्त असतो असं नाही की जसं आपण जीवनामध्ये म्हणतो पैसा म्हणजे सर्व काही किंवा पैसाच म्हणजे सर्व काही. पैसा आवश्यक आहे, पैसाच म्हणजे सर्व काही असं कसं आहे. तसं ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य त्या पद्धतीनं माफक प्रमाणबद्ध अशा पद्धतीचा जर उपचार आपण केला, उपयोग केला तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होऊ शकतो. असंच एक प्रकार आपण आजकाल असं पाहतो की या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत असतात. खूप गोष्टी आणि मग ज्या ज्या गोष्टीची जी कर्तव्यता आपली आहे ती योग्य त्या पद्धतीनं आपण कशी केली पाहिजे.
विद्यार्थी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जसं आपण बघतो, आपण पालक म्हणून विचार करत असताना, आईवडील म्हणून विचार करत असताना, शिक्षक म्हणून विचार करत असताना विद्यार्थ्यांची आपली वागणूक वेगवेगळ्या पद्धतीची आहे. वेळ प्रसंगी आपण त्याला शिक्षा करतो, वेळ प्रसंगी आपण प्रेमानं त्याला समजावून सांगतो. तर ज्या ज्या ठिकाणी ती गोष्ट करणं आवश्यक असतं हे आपण त्या विद्यार्थ्यांना समजून सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट अशीच परवा वाचण्यात आली. एक तरुण नव्हता आणि घरी थोडी एक मध्यमवयीन माता आणि ती बाहेर काहीतरी बाजारामध्ये ती भाजी घरी विक्रीला आली. ती कुठली तरी भाजी आहे, 50 रुपये किलो. नाही 50 रुपये नाही, 25 रुपये दे. परत येते, नाही 25 काही नाही, 40ला देते, नाही 40ला जा परत. मग असं करत ती शेवटी 25 रुपयाला ती घेते. आणि मग ती 25 रुपयाला ती भाजी जी 50 रुपयाची घ्यायची ती 25 रुपयाला घेतली. म्हणजे तिच्याशी ती बार्गेनिंग केला आपण म्हणतो, त्याला सवय असते. जी वस्तू आपल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी असली तरी ती सांगितली की त्याच्यापेक्षा अजून 50% कमी करायलाच पाहिजे. असा एक सर्वसाधारण त्या संस्कृतीचाच नियम आहे. असं त्या तरुण आणि मग थोड्या वेळ गेल्यानंतर निघाली भाजीवरची दुकानामध्ये ती खूप आणि त्या मातेने बोलवलं, त्यात काही खाल्लं नाही, सकाळपासून जास्त बस म्हणून ती घरी जाऊन घरामध्ये केलेला स्वयंपाक, त्याच्यात गरम भाकरी, काय भाजी वगैरे जेवण ही बाई 4दा तिकडे जाऊन आली. ही 25 रुपयाच्या खरेदीला 1 रुपया सुद्धा दिला नाही. त्याचा प्रयत्न 1 रुपया वर सुद्धा दिला नाही. एवढी म्हणजे घासाघीस त्या सगळ्या गोष्टीमध्ये गेली. आणि इकडं करत असताना सुद्धा ते झालं की पुन्हा त्या बाईला बोलवलं आणि घरामध्ये आपलं गरम गरम स्वयंपाक हे काय गोड म्हणतात. तेव्हा ते आईला असं सांगितलं की बाळा जीवनामध्ये ज्या गोष्टी आपण लक्षात ठेवत असतो त्याच्यातली आता ही मी सांगते ती लक्षात ठेव. व्यापार करताना कधी दया दाखवू नये. व्यापार करताना दया दाखवू आणि दया दाखवत असताना कधी व्यापार करू. कसा शहाणपणा शिकून जातो कुठल्या गोष्टीमध्ये. आता हे अध्यात्म कुठल्या शाळेमध्ये विद्यालयामध्ये कोणी शिक्षकांनी घातलेलं आहे. तर अशा अनेक गोष्टींचा जीवनामध्ये आपल्याला खूप उपयोग होतो. आणि म्हणून एक प्रफुल्लित अशा पद्धतीचं वातावरण विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण करणं. आता साहजिकच आहे ना, आपण एक मनुष्य म्हणतो, विद्यार्थी काय, आपण शिक्षक काय, पदाधिकारी काय, या प्रत्येकाला एक प्रसन्न वातावरण अपेक्षित असतं. आपण जेव्हा वर्गामध्ये येतो आणि सगळे विद्यार्थी चेहरे पडून बसलेले आहेत, आपल्याला नाही बरं वाटतं. आपल्याला असं वाटत असतं की आपले चेहरे समोरचे सगळे हसरे चेहरे झाले पाहिजे, प्रसन्न वातावरण असलं पाहिजे, जेणेकरून त्याला आपण पूरक वातावरण म्हणतो पाहिजे तशा पद्धतीनं. हे जर होत नसेल तर आपण कशा अशा पद्धतीची जर खिन्नता ही आपल्या समोर जर दिसत असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करताना विद्यार्थ्यांच्या मध्ये तशा प्रकारची भावना निर्माण करण्याचं कार्य सुद्धा आहे आपलं. आता काही गोष्टींच्या मध्ये आम्ही जसं म्हणलं की वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण आम्ही या शिक्षकांच्या मध्ये करतो. आमच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या मधलं असणारं पाठ्यपुस्तकीय ज्ञान हा त्याच्या अनेक पैलूंच्या पैकी एक आहे. जसं आपण गुणवत्तेचा विकास करतो, आमचे विद्यार्थी गुणवान आहेत. गुणवान आहेत म्हणजे मार्क्सवादी आहेत का, मार्क्स मिळवले म्हणजे गुणवान झाले का, ही काही आपली व्याख्या नाही, आपली कोणाची व्याख्या नाही. गुणवत्तेचे मापदंड, गुणवत्तेचे पॅरामीटर्स हे खूप वेगळ्या पद्धतीनं काम करणार आहे. आणि म्हणून शैक्षणिक गुणवत्ता किंवा त्या परीक्षेमध्ये मिळालेले गुण हे त्याच्या अनेक व्यक्तिमत्वाच्या पैलूंपैकी एक आहे. का आपण जर समजा बघितलं की अशा पद्धतीचं गुण घेणारे सगळे गुणवान असतात. बघा आज आपण बघतो की वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो. विद्यार्थी ठीक आहे, ते विद्यार्थी शिक्षण की जसं आता कमल किशोरजी त्यांचा व्यापार आहे, व्यवसाय आहे, कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी उद्योजक आहेत, अशा वेगवेगळ्या पद्धतीने कोणी ऑफिसचे अधिकारी आहेत, कोणी कर्मचारी आहेत.
अशा अनेक हजारो क्षेत्रामध्ये प्रत्येकजण काम करतात. प्रत्येकाचे पैलू वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, प्रत्येकाची कार्यपद्धती ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. पण शिक्षण तर प्रत्येकाने सारखंच घेतलेलं, म्हणजे तेच मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र हेच विषय ठरलेलेच असतात. आणि मग ह्या त्यामध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळे गणित हे तयार होतात. लीला पाटील म्हणून आपलं एक शिक्षण तज्ञ होत्या कोल्हापूरला, त्याचं वास्तव्य होतं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका होत्या. शिक्षण क्षेत्रावरती बरीचशी पुस्तकं सुद्धा ही दिली. त्यांचं एक पुस्तक होतं, त्याचं एक मुखपृष्ठ मला आठवत असतात. ते अशी गिरणी दाखवते. त्या गिरणीमध्ये वेगवेगळ्या छापाचे, वेगवेगळे चेहऱ्याचे, वेगवेगळे भावना असणारे असे विद्यार्थी त्याच्यात टाकले जातात. आणि ते खालून गिरणीतून एकाच छापाचे सगळे विद्यार्थी पुढे तयार विद्यार्थी सगळे एकच. पण आपण जर तसा वेगळ्या पद्धतीने जर विचार केला, एक छापाचंच शिक्षण जर सगळेजण घेतात, तर मग ते एक छापाचंच काम का नाही करत असं थोडं जाणवतं. म्हणून आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जे काही दोष आहेत, ही जी दोष आहे ज्याला आपण परत मेकॉलेज शिक्षण पद्धती म्हणतो, ज्याला आपल्यावर लादलेली शिक्षण पद्धती, आपल्याला पूर्वी पद्धती होती. म्हणजे एक काळ आपला पूर्वीचा प्राचीन काळीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की नालंदा, तक्षशिला सारखी मोठमोठी विद्यापीठं आपल्याकडे होती. जगातल्या अनेक देशातले विद्यार्थी हे तिथे शिकायचे. हळूहळू नामशेष झालं. हळूहळू तिकडे मुघलांचं आक्रमण, त्याच्यानंतर इंग्रजांचं आक्रमण, आणि गेल्या 1000-1200 वर्षामध्ये एक अव्वाद बदल शिक्षण पद्धतीमध्ये झाला. आणि आपल्याला माहिती की इंग्रजांच्या काळामध्ये निपावी शिक्षण पद्धतीमध्ये मुद्दाम ही अशा पद्धतीची ठराविक प्रकारचे साचेबद्ध शिक्षण हे दिलं जावं, ज्याच्यातून काळे इंग्रज आम्हाला तयार करायचे, ते जे सांगितलं गेलं, त्याच्यातून ही एक छापाची शिक्षण पद्धती. आता वास्तविक पाहता ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, या प्रत्येकाने शिक्षण तर तेच घेतलेलं असतं. तुम्ही शिक्षण म्हणून घेतलेलं जे शिक्षण आहे, मुख्याध्यापक म्हणून त्यांनी घेतलेले शिक्षण आहे, संस्थाचालक म्हणून घेतलेले शिक्षण, हे सर्व काम प्रत्येकाने वेगवेगळं आहे. मग त्या शिक्षणाचा उपयोग कुठे झाला? शिक्षणाचा उपयोग झाला नाही असं पण योग्य त्या पद्धतीचा. म्हणजे सांगण्याचा उद्देश याचा अर्थ की आपण जे लौकिक अर्थाचं पुस्तकी ज्ञानाचं शिक्षण घेतो, याला जोड जर आपण अन्य उपक्रमाची आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनं अनेक पैलू सुधारण्याची जर दिली संधी, तर तो विद्यार्थी परिपूर्ण होतो. एका मानसशास्त्रज्ञाच्या अभ्यासानुसार बुद्धिमत्तेचे 150 पैलू आहेत असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. आणि ह्या 150 पैलूच्या पैकी मानवी मेंदूमध्ये बुद्धिमत्तेचे 150 पैलू आहेत. आणि ह्या 150 पैलूपैकी पुस्तकी ज्ञानाचा किंवा या शालेय ज्ञानाचा जर आपण विचार केला तर अगदी मोजके 20 ते 25 पैलूंना स्पर्श केला जातो असं म्हणतो. मग या राहिलेल्या 1400 पैलूचं काय? मग ह्या राहिलेल्या 1400 पैलूपैकी काही पैलू हा विद्यार्थी व्यवहारात पुढे वावरत असताना आपण वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज बघतो. एखाद्या पर्सनॅलिटी बद्दलचा आपला एक मत ठरतं. प्रथमदर्शनी ही व्यक्ती कशी आहे, आपल्याला कशी वाटते, योग्य आहे की नाही. एखादी व्यक्ती खूप मनमिळाव अशा पद्धतीचा स्वभाव असतो. एखादी व्यक्ती खूप बोलकी असते, पण त्याचं प्रथम दर्शन असं बघितल्यानंतर ही व्यक्ती खूप अबोले की काय असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्ष मग त्याच्याशी चर्चा केल्यानंतर, त्याची बोलायला लागल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं. एखाद्या व्यक्तीकडे चेहऱ्याकडे बघितलेली असं की स्वभावाची व्यक्ती असणार, पण मुळात त्याच्या इथे परोपकारी दिसतं तसं नसतं, म्हणजे असं जे आपण म्हणतो. ह्या अशा पद्धतीच्या सगळ्या विविध पैलूंच्या मध्ये काही बाबतीमध्ये जरूर असतं एखाद्या बुद्धिमत्तेचं तेज त्याच्यावर दिसत असते. म्हणजे जसं आपल्याकडे पूर्वी म्हणलं जातं विवेकानंदांचं उदाहरण असेल किंवा अनेक प्रश्न विवेकानंदाचा उदाहरणाचा क्षणभराचा वाईट आज आपल्याकडे नाहीत का अशा पद्धतीची. आपल्याला असं जाणवतं विद्यार्थ्यांच्या पैकी असं की ह्या विद्यार्थ्याकडे बघितल्यावर तुझी घरी चहा मिळते असं आपल्याला जाणवतं. डोळे बोलकी असतात ही आपल्याला पुष्कळ ठिकाणी जाणवतं. ह्या विद्यार्थ्याच्या डोळ्यामध्ये जर गरज एकदम बुद्धिमान अशा पद्धती आणि तो असा अंदाज खोटा ठरत.
अशा या सगळ्या गोष्टींच्या पैलूंना स्पर्श करण्याची जबाबदारी ही तुम्हाला सर्वांची, आणि ह्या अशा माध्यमातून आपण काहीतरी करू शकतो. आणि म्हणून पुस्तकी ज्ञानापेक्षा आम्ही बोलताना असं नेहमी म्हणतो की अध्यापन करत असताना तुमच्या विषयाचं अध्यापन करत असताना रीड बिटवीन द लाईन्स हा जो भाग आहे, दोन ओळीच्या मधला मॅटर आपल्याला वाचता आला पाहिजे. तो आपल्या अंतर्मनातून आपल्या कुठल्या तरी गोष्टीच्या एका कोपऱ्यामध्ये त्याच्यात काय दिलेलं आहे तर तो त्याचा योग्य त्या विचार. आज काय होतं की काही वर्षानंतर पाठ्यपुस्तकं बदलतात. आपण पैकी ज्येष्ठ शिक्षक असतात पुष्कळ 25-30 वर्ष सेवा झाली, आणि मग साहजिकच आता 30 वर्ष सेवा झाल्यानंतर मला आता वेगळा अभ्यास करायची काय गरज पाठ्यपुस्तक बदलले का फक्त पाठ्यपुस्तक पाठवून द्यावं लागतं, प्रशिक्षणाला काही येणार काय गरज काय प्रशिक्षण. मला इतक्या वर्षाचा अनुभव आणि इतक्या वर्षाच्या अनुभवाचा फायदा घेऊन निश्चितच काय मी अभ्यास भूमीचा तर लाभच राहिला. आम्ही वर्गात येऊन पाठ्यपुस्तक तुम्ही उघडून शिकवायला सुरू करतो. आता हे अध्यापन कसं असणार. माझं असं म्हणणं आहे किंवा आम्ही अशा पद्धतीचा प्रयोग आमच्या शिक्षण संस्थेमध्ये करतो की हे पाठ्यपुस्तक 10 वर्षापासून आहे, पण मी आज वर्गात शिकवला जाताना सुद्धा मी जर त्याचा अभ्यास केला तर आज मला काही नवीन त्याच्यामध्ये ही कोणाला दिसेल की शोधक वृत्ती आणि दृष्टी असणाऱ्याला दिसेल, नसणाऱ्याला दिसेल. आणि मग केवळ छापेबद्ध काम करणारी तर आम्ही शिक्षक मंडळी असतो की जसं गिव्हन टेक माझ्यावर त्याचा काहीच परिणाम नाही. मग अशा पद्धतीचा जर परिणाम जर माझ्यावर होणार नसेल तर त्याची परिणामकारकताही विद्यार्थ्यावर जाणवणार नाही. हा एक भाग आपण त्याच्यामध्ये लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून मग एक चांगल्या मनस्थितीनं आपण या सगळ्यामध्ये सामोरं गेलं पाहिजे. आता बोलताना आपल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली की सध्याच्या परिस्थितीमध्ये या कोरोनाच्या स्थितीमध्ये शालेय अवस्था हे विद्यार्थी शाळेमध्ये नाहीये, प्रवेश शुल्क याचा परिणाम हा संस्थेच्या प्रकृतीवर सुद्धा होतच असतो. संस्थेची प्रकृती आणि त्याच्यातले जे अवयव आहेत ते सर्वजण आहात याचा परिणाम तुमच्यावरही झालेला आहे हे त्यांनी वाटत केलेलं आहे. परंतु ही परिस्थिती जाईल एकमेकांच्या सहकार्याने आणि इतर पुन्हा एकदा आपण चांगल्या पद्धतीनं हे कार्यरत होऊ अशा हे म्हणजे ज्याला जाणीव म्हणतो ही जाणीव असणं खूप गरजेचं असतं. ती व्यक्ती म्हणून असते, ती भल्या संस्थाचालक असेल, पदाधिकारी असेल, मुख्याध्यापक असेल, पर्यवेक्षक असेल किंवा शिक्षक असेल, परंतु अशा गोष्टीची जाणीव असणं सुद्धा गरजेचं आहे. काही वेळेस असं होतं की एका संस्थाचालकांशी मी परवा धुळे भागामध्ये शिक्षक परिषदेच्या प्रवासाने जातो. असे काही उत्तम संस्थाचालक असतात तिथे अशाच पद्धतीचं तुमच्यासाठी संस्था दिली आणि मग पण शिक्षकांच्या बद्दलचे काम नाही काही नाही. समजा 10,000 रुपये मिळत असेल तर 10,000 रुपये भरपूर 100% काम करून मिळत होते. 0% काम करून 5,000 मिळतात ते काय कमी आहे. असा जर दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीचा जर असेल तर त्याच्यामध्ये असणारं एक हार्मोनियस ऍटमॉस्फिअर हे कसं निर्माण होणार. एखाद्या व्यक्तीबद्दलची जी आत्मीयता पाहिजे कसं असतं याच्यामध्ये एकमेकावर विश्वास दाखवला, मी तुमच्यावर विश्वास दाखवला तर तुम्ही माझ्यावर जवळ विश्वास दाखवू शकता. अशा पद्धतीचं कार्य हे होणं हे गरजेचं असतं. म्हणून अशा पद्धतीची जी खिन्नता फ्रस्ट्रेशन जे मनामध्ये असतं पुष्कळ ठिकाणी या परिस्थितीवर सर्वजणच खूप काम करून गेले आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण या सगळ्या गोष्टींना मनामध्ये प्रवेश न देणं हा एक खूप महत्वाचं म्हणजे ज्याला आपण यौगिक क्रिया इतक्या सहजपणे अशा सगळ्या गोष्टीमध्ये होत नसतं. मनस्थितीनं आपण या सगळ्या गोष्टीला सामोरं जाणं हे खूप आवश्यक असतं. कसं असतं की काही बाबतीमध्ये जसं मनामध्ये खिन्नता फ्रस्ट्रेशन झाले की मग गडबड व्हायला लागते, आपल्या व्यवहारावर फरक पडतो. शारीरिक स्थितीचा विचार केला तर हृदयामध्ये रक्तप्रवाहामध्ये गडबड व्हायला लागते, मग कुठेतरी वेदना व्हायला लागतात, मग ॲम्ब्युलन्स बोलवावी लागते. डॉक्टरकडे जातो पण त्या चालू सुद्धा जाऊ शकत नाही, प्रकृती बिघडते. डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर मग डॉक्टर तपासणी करतात आणि काय नाही सर्दी पडतं की त्यामुळे छाती वगैरे दुखत असेल काही बाकी त्याचा काही त्रास
असं डॉक्टरांनी म्हणलं की ज्या पेशंटला ॲम्ब्युलन्स मध्ये आणलं तो ताण घेऊन चालेल. शारीरिक स्थितीत काय बदल झाला? काहीच नाही. मानसिक स्थिती आणि मग ह्या मानसिक स्थितीमध्ये म्हणजे अशा प्रकारची जी पॉझिटिव्हिटी या सगळ्या गोष्टींची आपल्याला ही ऊर्जा जर मिळाली तर आपण अधिक जोमानं हे काम करू शकतो. आणि मग अशा सगळ्या गोष्टींमध्ये जोमानं काम करण्यासाठी संस्था पदाधिकारी संस्थेचे अधिकारी यांची पाठवर थाप असणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि मला ते जाणवलं आपल्याकडे सगळं एक अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शिक्षणाचा विचार करत असताना की शिक्षणाची व्याख्या जर आपण शिक्षण शास्त्राचा जर विचार केला तर वेगवेगळ्या पद्धतीची व्याख्या आपण त्याच्यामध्ये बघतो की जसं आपण आर्ट्स साईडमध्ये कोणी शिकला असेल तर जसं मानसशास्त्र आहे की त्याच्या 50 व्याख्या ते सगळ्या दिलेल्या असतात. शिक्षण म्हणजे शिक्षणाच्या व्याख्या म्हणजे एक छोटीशी सगळी व्याख्या म्हणजे त्याला आपण सर्वांगीण विकास अशा पद्धतीचं म्हणतो. म्हणजे विवेकानंदांची जी व्याख्या आपल्याला सर्वश्रुत आहे की manifestation of the man in perfection is the man, it is the manifestation and that is the education असं जे सगळ्या बाबतीमध्ये म्हटलेलं जातं. तर ह्या मनुष्यामध्ये असणाऱ्या गुणांचं प्रगटीकरण आता वास्तविक पाहता एखाद्या व्यक्तीमध्ये सर्वच गुण असतात. तुम्ही बसलेले तुम्ही आमच्या सर्वांचे सर्व गुण आहेत चांगले वाईट सगळेच. फक्त प्रोजेक्शन कशाला मिळतं एक्सपोजर कशाला मिळतं यावर हे सगळं अवलंबून. आणि मग चांगल्या गुणांना जर एक्सपोजर मिळालं तर आपण चांगली व्यक्ती म्हणून होतो. एखाद्या व्यक्तीतल्या वाईट गुणांना एक्सपोजर मिळालं तर ती गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल करायला लागते. व्यक्ती तर त्याच जसं आपण म्हणतो की रक्त प्रत्येकाचं लालच आहे, शारीरिक अवस्था प्रत्येकाची सारखीच आहे, त्याच्यामध्ये वेगळं असं काय आहे की याचा आपल्याला विचार करणं हे गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे गेल्या 1-2 वर्षापासून उल्लेख केला की महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं मी राज्याचं काम करतो आणि अशा पद्धतीचं राष्ट्रीय शैक्षिक महासंघ म्हणून एक ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री जी पूर्वी मानव संसाधन मंत्रालय म्हणलं जायचं ज्याला आता शिक्षा मंत्रालय म्हणलं जातं. आणि याच्यातून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संबंधातला अभ्यास आणि त्या टीममध्ये काम करण्याची संधी ही मला मिळाली. डेहराडूनला त्याची पहिली बैठक झाली. 2019 मध्ये जुलैमध्ये जेव्हा हा राष्ट्रीय शैक्षणिक आयोग जाहीर केला गेला तर त्याच्यापूर्वी त्याला काही सजेशन्स द्यायचे होते. म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्या टीममध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. ते सजेशन देण्याच्या त्या राष्ट्रीय शैक्षणिक आयोगाच्या याच्यामध्ये नाही पण सजेशन देण्याच्या त्यात काम करण्याची संधी मिळाली. आणि सुदैवानं अजून त्याचा आनंद असा होतो की त्याच्यातले बरेच सजेशन स्वीकारले. आता आपण थोडासा शिक्षण आयोगाचा जर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की 1964 साली गणपतसिंग कोठारी आयोग पहिला शिक्षण आयोग माध्यमिक शिक्षणाच्या दृष्टीनं पुढे आला. त्याच्यानंतर काही आयोग येऊन गेले. 1986 साली जो आयोग आला त्याच्यानंतर मग आता जवळपास 35 वर्षानंतर आयोग. काय होतं प्रत्येक आयोगामध्ये की भारत या सगळ्या दृष्टीने विचार करत असताना शिक्षणामध्ये भारतीयत्व असलं पाहिजे आणि भारत केंद्रित शिक्षण असलं पाहिजे. कारण गेल्या अनेक वर्षापासून जी वेगळी ओळख किंवा भारताची ओळख पुसण्याचा प्रयत्न हे वेगवेगळ्या कल्चरद्वारा किंवा राजकीय या सगळ्या परिस्थितीद्वारा जो केला जातो तो कुठेतरी मूळ पदावर आला पाहिजे. हा अगदी पूर्वीपासूनचा विचार 1964 साली तोच होता. परंतु शासन पातळीवर या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना त्याच्यातल्या काही गोष्टीमध्ये कमी जास्त हे केलं जातं आणि म्हणून मग पाहिजे त्या गोष्टीचा अवलंबन केलं जातं. याला आपण राष्ट्रीयत्व म्हणतो की भारताबद्दलचा अभिमान हा प्रत्येकाला कसला पाहिजे. याच्यात काही राजकीय अभिनिवेश असण्याचं काही कारण नाही. मी कुठल्या विचाराचा काय हा याच्यात प्रश्न नाही. राष्ट्रीय किंवा भारतीय नागरिक म्हटल्यानंतर भारताबद्दलचं जे प्रेम पाहिजे की राष्ट्रगीत चालू असेल तर मी ज्या आहे त्या ठिकाणी मी उभा राहायला पाहिजे. कोणी विशिष्ट गटाने उभं राहायचं आम्ही काही उभा राहणार नाही किंवा राष्ट्रप्रेम दाखवणे म्हणजे कुठेतरी संकोच वाटतो अशी स्थिती आज आपल्याला. त्याची जाहिराती किती करा ते टीव्हीवर काही आणा याचा उपयोग नाही. मध्यंतरी जाहिरात काही वर्षापूर्वी सिनेमा क्षेत्रामध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वीची अशी होती. एका थिएटरच्या बाहेर
एक कामगार त्याचं काम करत होते, तो एका पायानं अजून त्याचं काम चालू. थिएटरच्या बाजूला सुद्धा थिएटर मधून तो माईक बाहेर असतो तो काही भागामध्ये. आणि मग सुरुवातीला राष्ट्रगीत होतं आणि ते राष्ट्रगीत सुरू झालं ते बघून त्याचं तो काम करत असताना अचानक उठताना असं बघतो की तो कोडी हातामध्ये घेतो आणि उभा राहण्याचा प्रयत्न करतो, उभा राहतो. एवढीच ती जाहिरात, बोलकी जाहिरात की अशा पद्धतीतून म्हणजे एक तिथं काम करणारा तो मुलगी तो सुद्धा ते पाय अधू असताना व्यक्ती म्हणून भारतीय नागरिक म्हणून पण राष्ट्राबद्दलचा अभिमान ते दाखवण्यासाठी उभा राहतो. आज आपल्याकडे काय होतं की समजा मी कुठेतरी आहे आणि राष्ट्रगीत चालू मीच उभा राहिलो, ठीक आहे, माझ्या मनात राष्ट्रप्रेम आहे, मी उभा राहिलो राष्ट्रगीत म्हणून अगदी अटेन्शन मध्ये आणि आता आजूबाजूला बघितलं तर कोणीच उभा राहिलो आणि सगळेजण माझ्याकडे वाटत मग मला संकोच वाटायला. आज आपल्याला असं जाणवत असेल की ज्यावेळेस शाळा प्रत्यक्ष सुरू होते मग पुष्कळ त्या मुलांना उशीर होतो, मध्ये गेट पर्यंत असतात, राष्ट्रगीत सुरू होतं, मुलं तिथंच थांबले. त्यांच्या मनामध्ये सहज भाव असतो, तो आपण जसं मोठे झाले की हा सहज भाव आपल्याला कमी व्हायला. असं थोडंच आहे. वयोगट राष्ट्राच्या दृष्टीने वयोगट काय, तो 5 वर्षाचा असो की 50 वर्षाचा असो की 70-80 वर्षाचा असो, राष्ट्राबद्दलचा प्रेम त्याचा असतो. आणि मग अशा पद्धतीचा विचार करणारी व्यक्ती इतरत्र सांगत असताना राष्ट्रविमानाबद्दल मोठ्या गप्पा मारते. जपानचा नागरिक कसा आहे, रशियाचा नागरिक कसा आहे, अमेरिकन कसा आहे, ब्रिटिश कसा आहे, त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम ठासून भरलेलं आहे ते मी मोठ्या अभिमानानं सांगतो. आणि मी राष्ट्रगीत चालत असताना कुठून जातो. पूर्वी काही वर्षापूर्वी सिनेमा संपल्यानंतर राष्ट्रगीत असायचं आमच्या लहान. आणि त्याच्यावेळेस असं असायचं की सिनेमाचा जो एंड आहे, क्लायमॅक्स हा संपत आला दिसलं की लोक पटपट पटपट बाहेर का बाहेर पडायचे, राष्ट्रीय सुरू झालं थांबवायचं. म्हणजे हा एका बाजूला विनोद वाटतो पण दुसऱ्या बाजूला मन विषण्ण करणार की आपल्या देशातले नागरिक, भारतातलेच नागरिक भारताच्या राष्ट्राबद्दलच्या प्रेमाबद्दल अशा पद्धतीची जर भावना मनामध्ये ठेवत असतील तो पण काय. म्हणून भारतीयत्व जपण्याच्या दृष्टीनं भारत केंद्रित आपण असं म्हणतो किंवा बरेचसे शिक्षण तज्ञ असं म्हणतात की शिक्षणामध्ये भारतीयत्व असलं पाहिजे. एका शिक्षण तज्ञाने असं म्हणजे भारतीयत्व का असलं पाहिजे, शिक्षणच भारतीय असलं पाहिजे, भारतीय शिक्षणात भारतीयत्व पाहिजे. एखाद्या शिक्षण पद्धतीमध्ये भारतीयत्व आहे म्हणजे ती पद्धती दुसरी आहे, भारतीय होतो. शिक्षण पद्धती मुळात भारतीय हवी आणि मग ती भारत केंद्रित असली पाहिजे. आता आपल्याकडची शिक्षण पद्धती ही सगळी एक छापाची आहे. म्हणजे हा विद्यार्थी कुठं बाहेर परदेशामध्ये गेला तर त्याला अडचण येत नाही का इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये गेला. ही पद्धती आधी कशी ते या सगळ्या गोष्टी ठीक आहे. प्रचलित पद्धती आहे, गणिताचं ज्ञान असलं पाहिजे, विज्ञानाचं ज्ञान असलं पाहिजे, सामाजिक शास्त्रांचं ज्ञान असलं पाहिजे, भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. पण व्यवहार ज्ञानाचं काय, या व्यवहार ज्ञानाची जोड तुम्ही द्यायची तर ती आम्ही नाही देणार. ती आमच्या पाठ्यक्रमात आहे का, आपल्या कुठल्या विषयामध्ये आहे का, विषयामध्ये नाही, मग ती कशाला द्यायची असं नाही. म्हणून माझं एक आग्रहाचं म्हणणं असं आहे की ही पाठ्यपुस्तकीय शिक्षण ही तुमची जबाबदारी 20% आहे आणि तुमचं 80% हे अवांतर ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आहे. त्याला ह्या प्रचलित परिस्थितीचं ज्ञान दिलं पाहिजे, सामाजिक स्थितीचं भान त्याच्यामध्ये असलं पाहिजे, विविध उपक्रमांची जोड त्याला दिली पाहिजे आणि एक नागरिक म्हणून पुढे त्याचा उपयोग झाला. आपण एक उदाहरण या सगळ्या पद्धतीमध्ये घेऊ. एक जबाबदार नागरिक किंवा यशस्वी नागरिक म्हणून आपण एखादी व्यक्ती म्हणून तुमचे संजीव साहेब, आता हे काही शिक्षक नाहीये, आता यांनी सुद्धा शाळेमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणिताचा विषय केला. आज त्याचा काय उपयोग करतात, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये काय त्यांचे सगळे पॅरामीटर्स वेगळे आहेत. असे प्रत्येकाचे वेगळे जातात. एखादा उत्तम कारागीर असेल की तो फर्निचर तयार करतो छान पैकी, त्याला कुठं ते इंग्रजी, गणित, सामाजिक शास्त्रात. मग अशा पद्धतीचा म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जर उपयोग केला तर फक्त तो शिक्षक होण्याच्या दृष्टीनं त्याचा उपयोग होतो. मी इंग्रजीचा अध्यापक आहे आणि इंग्रजीच्या अनेक
सत्रांना प्रश्न मार्गदर्शन करून राज्य पातळीवर सुद्धा काम केलं. मी बोलताना बऱ्याच ठिकाणी असं म्हटलेलं होतं की शाळा महाविद्यालयातून जे इंग्रजीचे अध्यापक असतात, इंग्रजीचं जे ज्ञान आहे किंवा इंग्रजीचं जे ग्रॅमॅटिकल ज्ञान आहे हे फक्त इंग्रजी शिक्षकांना असतं. आता एखादे असं केलं एखादं काय तुम्ही म्हणता आम्हाला नाही काय इंग्रजी ज्ञान, विद्यार्थ्यांना असं वाटतं. मी बऱ्याच वेळा असं शाळेमध्ये म्हणायचं की ग्रामरचं जे ज्ञान आहे ते तुम्हाला आता थोडंफार तुम्ही शिकता म्हणून आहे आणि मी इंग्रजी शिक्षक आहे म्हणून मला आहे. मग काही विद्यार्थी अशी गावात माझे वडील डॉक्टर आहेत, इंजिनियर, वकील आहेत, त्यांना येतं इंग्रजी. आता ह्या अशा पद्धतीचं हे करत असताना ठीक आहे, हरकत नाही, तुझ्या वडिलांना इंग्रजी येतं ना, उद्या शाळेमध्ये येताना एक प्रश्नांचं उत्तर त्याच्याकडून घेऊन की कॉम्प्लेक्स सेंटेन्स उदाहरण सांग. दुसऱ्या वेळी आला विद्यार्थी शाळेमध्ये त्याच्याकडे बघितलं ते खाली मानून काय काय झालं नाही हेतू काय की व्यवहार ज्ञानामध्ये शिक्षक पुढून बोलणारे इंग्रजी पुष्कळ बोलणारे असतात ना. इंग्रजी येत नाही का बोला, सगळ्यांना इंग्रजी येते. बरोबर ग्राम आता ते ग्रॅमॅटिकली बरोबर आहे का नाही याचा विचार कोण करायचा. पण दुसरा भाग कसा की भाषेचा उपयोग करत असताना मी काय बोललं ते तुम्हाला कळावं, तुम्ही काय बोललं ते मला कळावं, हे जर साध्य झालं तर भाषेचा हिंसा केलं. तिथं ईद म्हणलं काय वाद म्हणलं काय फरक पडतो. म्हणजे माझी शिकवण्याची पद्धती थोडीशी वेगळी. मी समजा मला नाव विचारलं व्हॉट इज युअर नेम, मी म्हणलं माय नेम वॉज केलं. इंग्रजीचा शिक्षक मूर्ख चुकीचं उत्तर देतो हे असं म्हणतो. तुम्ही मला प्रश्न कशासाठी विचारला, माझं नाव माहीत म्हणून घ्या, कळालं का नाही. त्याच्यात ही जर वरती काय फरक पडला. आता हा पहिला ज्याचा आता असंच पुढे चालवलं असं कळलं नाही म्हणून असे दुसरं उदाहरण येतं. तुम्ही आम्ही सर्वजण मराठी बोलतो. आता इथं बसलेल्यापैकी काही जण मराठीचे शिक्षक आहेत. आता मी म्हणतो मला मराठीचं व्याकरणाचं ज्ञान करत. आता मी इंग्रजीचा शिक्षक आहे पण मी मराठी उत्तम बोलतो, उत्तम वाचतो, उत्तम लिहितो आणि तुमच्यापैकी जर मला उठून विचारलं की तुमचं मराठी एवढं चांगलं आहे तर बहुतेही समाजाचं एखादं उदाहरण सांगा. नाही आहे ना. म्हणजे भाषेचा हेतू काय आहे हे मुळात लक्षात आलं पाहिजे. आणि असं सांगितलं तर त्या विद्यार्थ्यांच्या मनावरचं दडपण कमी. ही भाषा शिक्षक म्हणून भाषेचं उदाहरण. अशाच पद्धती काय होतं एखाद्या की एखाद्या शिक्षकाचा अप्रोचच अशा पद्धतीचा थोडी दडपण शिक्षक आणि मग मराठीला भाषेमध्ये जसं लिखाण चालू होतं निघून जातं त्यांना काही करायचं. एखाद्या विषयामध्ये आपण आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना जर विचारलं की त्याचे काही मला हा विषय आवडतो, हा विषय आवडत नाही, मराठी आवडतो, इंग्रजी आवडत नाही, विज्ञान आवडतो, गणित आवडत नाही, हे ज्या आवडीनिवडी असतात ना आपण थोडंसं अंतर्मुखून या गोष्टीचा विचार केला. ह्या आवडीनिवडी ज्या असतात त्या विषय शिक्षकावर अवलंबून. तो शिक्षक कसा आहे त्याच्यावर त्या विषयाची आवड. तो विज्ञानाचा शिक्षक जर विज्ञान त्या पद्धतीने तो शिकवत नसेल तर आणि त्या शिक्षकाबद्दलची जर भावना विद्यार्थ्याच्या मनामध्ये चांगली नसेल तर त्याला विज्ञान विषय आवडत नाही. त्याच्या विज्ञानाचा दोष काय, दोष व्यक्तीचा. एखादी व्यक्ती मला आवडते, अनुपम सर माझे खूप आवडते, अनुपम बाई माझे खूप आवडते, त्यांचा विषय त्यांना आवडतो. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपलं एक स्नेहालता निर्माण करणे हे सुद्धा एक शिक्षकाचं कार्य त्याच्यामध्ये आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये की जसं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या सगळ्या शैक्षणिक गोष्टींचा नीट विचार करून आपली जी पूर्वीची शिक्षण पद्धती जी होती म्हणजे व्हॉट टू थिंक, कशाचा विचार करायचा, कशाचा अभ्यास करायचा, त्याच्यापेक्षा त्यांनी एका गोष्टीवर एकाच वाक्यावर भर दिला की व्हॉट टू थिंकच्या ऐवजी आपण पुढच्या काळामध्ये हाऊ टू थिंक त्याच्यावर विचार कसा करायचा, काय करायचं हे म्हणून कसा करायचं हे शिकलं पाहिजे. आणि हे जर तुम्ही शिकलात तर पुढच्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जसं आता हे जे पैलू खूप आहेत, सरांनी आता उल्लेख केला जसं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे म्हणजे त्याच्यावर एक वेगळं व्याख्यान हे होऊ शकतं, अर्धा तासाचं 4 तासाचं, त्याचे पैलू सुद्धा वेगळे. पण थोड्याशा गोष्टीवर त्याचा स्पर्श आपण करूया
की या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, नवीन म्हणण्यापेक्षा राष्ट्रीय नॅशनल यंगला न्यू म्हणलं जातं. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करत असताना आता असा विचार केला की जसं आपण आता बालवाडी, शिशुवाटिका या सगळ्या गोष्टींचा विचार केला की पहिलीला 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रवेश हा दिला जातो. मग काही जणांची बालवाडी झाली असेल, नसेल, 6 वर्ष पूर्ण झाले तर पहिलीला येते. पण आता प्री प्रायमरीची 3 वर्ष त्याच्यामध्ये 5+3+3+4 असं जे शिक्षण पद्धती पुढे आता लागू झाली, 3री 6वी आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना प्रायमरी, प्री प्रायमरीचे सुद्धा म्हणजे बालवाडीला सुद्धा तितकंच महत्व हे दिलं की एक 6 वर्षाच्या मुलाचा 85% मेंदू विकसित झालेला आहे. असं परत मानसशास्त्र सांगतं. आणि मग ह्याला आपण शिकवणार काय? आता आपण अशी पूर्वीची आपली पद्धत आहे की लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा आहे, आपण त्याला घडवतो, त्याच्याच मातीचा गोळा. तुम्ही तुम्हाला लक्षात घ्या ना, 6 वर्षाच्या आतला 3 वर्षाचा 2 वर्षाचा लहान मुलगा बऱ्याच गोष्टी त्याला माहिती असतात ना. त्याला वस्तू माहिती असतात, त्याला व्यक्ती ओळखत असते, त्याच्याकडे ठराविक मोठी वाक्य असतात आणि त्याला मातीचा गोळा करतो. विकसित मातीचा गोळा होऊ शकतो. पूर्णच मातीचा गोळा म्हणजे आपणच सगळे त्याला घडवणार आहे असं काही नसतं त्याच्यामध्ये. म्हणून बऱ्याच गोष्टीचं ज्ञान त्या विद्यार्थ्यांना उपलब्धच असतं, फक्त त्याला योग्य त्या पैलूला आपल्याला कशा पद्धतीने स्पर्श करता येईल याचा प्रयत्न करायचा. या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये ठीक आहे, आज आपण नागपूरसारख्या ठिकाणी राहतो, शहरी भागात असल्यामुळे आपल्याला नाही झालं, पण हे जे ड्रॉपआउटचं प्रमाण आहे, एक अहवाल एकत्र असं असं नावाची एक संस्था आहे, तो अहवाल आता केलेला आहे की 5वी पर्यंत जर विचार केला तर 90% विद्यार्थी प्रवेश असतात पुढे. 7वी 8वीचा विचार केला तर हा प्रकार 80% येतो आणि पुढे 11वी 12वीचा विचार केला तर 65% येतो. म्हणजे 35% जे ड्रॉपआउटचं प्रमाण आहे याची संख्या साधारणपणे 7.5 कोटीच्या वर विद्यार्थी आपल्या देशामध्ये असेल ते शिक्षणापासून वंचित. आणि मग शिक्षणापासून वंचित असेल आता तर मुळातील जे टार्गेट त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आहे की अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं हा दिवस. तुम्ही असलेल्या सगळ्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्यावर प्रयोग कराल पुष्कळ, पण जे प्रवाहातच नाही त्याचं काय? याला उदाहरण आता सध्याच्या स्थितीत आम्ही याच्यावर सुद्धा विचार केला की वास्तविक पाहता मी जसं सुरुवातीला म्हणलं की शिक्षण प्रक्रिया म्हणजे ये रेतीचे ते रेती आणि मग प्रत्यक्षात समोरासमोर घेण्याचा तो भाग आहे. गुरुमुखी विद्या आमच्या संगीतामध्ये म्हणतात की गुरुमुखी विद्या ज्या सगळी ज्ञानावर कळत नसतं ते या पद्धतीनं. आता ठीक आहे, नाईलाज ही कोरोनाची स्थिती आहे, या स्थितीमध्ये विद्यार्थी काही येऊ शकत नाही म्हणून नाईलाजास्तव आपण ही पद्धत स्वीकारलेली आहे. साध्य होत नाही, मुलंही कंटाळलेली आहे. त्याला जर कधी एकदा शाळेमध्ये येतो आणि पुन्हा त्यांचं वातावरण आपण सुद्धा खूप आसुसलेले आहोत की परत एकदा विद्यार्थ्यांची वर्दळ शाळेमध्ये व्हावी, आता ओढा उजळ व्हावा आणि आम्ही पुन्हा प्रसन्न विद्यार्थ्यांना सामोरं जाऊया. पण नाईलाजानं आपण या सगळ्या करतो आणि मग आता त्यातल्या त्यात आपण टक्केवारीवर समाधान मानतो किंवा माझ्या वर्गातले किंवा आमच्या शाळेमध्ये 70% विद्यार्थी ऑनलाईन होतात. आता ठीक आहे, सहभागी होतात, कुठे पास होतात. मी असं म्हणतो की 70%चा आनंद हा ठीक आहे. आम्ही आमचा असा विचार करतो की आम्हाला हा 70%चा आनंद नाही, आम्हाला 30%चा दुःख आहे की हे विद्यार्थी प्रवाहामध्ये का नाही आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न का करत नाही. तुमच्याकडे जो आलाय विद्यार्थी तो आमचा, न आलेला याचाही विचार आपण कुठेतरी करणं गरजेचं. म्हणजे सहज आमच्याकडे जो प्रयोग करतो आम्ही तो सांगतो तर या सगळ्या गोष्टींच्या जोपर्यंत विद्यार्थी. दुसरा भाग, तुम्ही जे 60% 70% विद्यार्थी ऑनलाईन होतात त्याच्यातले प्रत्यक्षात सहभागी किती असतात. आता हे तंत्र तर आपल्याला माहिती आहे, ऑनलाईन जर केलं नेटवर्क तुमचं समाधान आपल्याला आपली पाठ चुकून घ्यायची. आमची विद्यार्थी 70% करतो, तुमच्यावर 65% पूर्ण समाधान 5%. म्हणजे अशा खोट्या समाधानातून आपल्याला काही मिळणार नाही. त्याच्यामुळे आपले जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो. म्हणजे समृद्ध दशाली भारत ज्याला आपण म्हणतो तो जर व्हायचा असेल तर शिक्षणाशिवाय. आणि म्हणून हे शिक्षण अधिक विद्यार्थी केंद्रित आणि मी मगाशी म्हटलं तसं शिक्षक केंद्रित होतं. आपल्या
आपल्यामध्ये हे सगळं असणार. एखाद्या विषयाचं ज्ञान, जसं प्रशिक्षणाचा जर आपण विचार केला, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये याच्यावर एक टॉपिक आहे, त्याच्यावर काही ऑनलाईन वेबिनार सुद्धा सहभागी झालो तर विशेष व्याख्यान म्हणजे शिक्षक शिक्षण. बघा शब्द त्याच्यामध्ये या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा वापरला म्हणजे शिक्षक शिक्षण. शिक्षण आणि प्रशिक्षण याच्यामधला जो फरक आहे तो आपल्याला इथं जाणून घेणं ते गरजेचं. प्रशिक्षण म्हणजे काय असतं, जी असलेली पद्धत आहे ती फक्त पद्धत कुठल्या पद्धतीनं ती विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवायची, अमुक एक टॉपिक अशा पद्धतीने शिकवायचं, हे झालं प्रशिक्षण. पण तो टॉपिक काय आहे हे मी स्वतः समजून घेणे हे झालं शिक्षण. ते मी स्वतः आधी शिकलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यार्थी, जसं आपण मी शिक्षक आहे, मी यो आहे, मी त्यो आहे, शेवटी काहीतरी असं शेवटी मी विद्यार्थी आहे. परिपूर्ण कोण असतो, एखाद्या क्षेत्रामध्ये एखादी प्रगती करू शकतो. म्हणजे एखादा डॉक्टर खूप अगदी म्हणजे हृदयरोग डॉक्टर साहेब आहेत चेतनजी, त्यांच्या सगळ्या विषयामध्ये असे अनेक डॉक्टर पुष्कळमध्ये काम करतात. पण एक खिळा मारलं तर नाही मारता त्याचं क्षेत्र नाही. त्यांचं ज्यांचं क्षेत्र असतं तर आपण त्या क्षेत्रात लोक बोलवतात. तिथं काही तो मारण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये फर्निचर किंवा ही इमारत बांधलेली आहे ते बांधण्यासाठी कोण येईल? ते काही तुमचे सगळे तज्ञ मार्गदर्शन डॉक्टर झालेले थोडेच असतात. म्हणजे प्रत्येकाच्या कार्याचा तेवढाच आदर आपल्याला करता गरजेचं असते. इस्किल लोक असतील, रोगी असतील, मजूर लोक असतील, मेहनत करतात त्याच्यामुळे स्वतंत्र की जसं आपण असं म्हणतो की सैन्य याचा विचार करत असताना की जे प्रत्येकाने सैन्य म्हणजे की कल्पना असते की वॉटर वॉल्डिंग मशीन हे सैन्यामध्ये काय नाही, स्वयंपाकी आहेत, आचारी आहेत, नावी आहेत, प्लंबर आहेत, हे सगळ्यांचंच काम हे तितकं महत्वाचं असतं. म्हणजे हा सगळा राड गाडगा किंवा सगळं गाराड चालण्यासाठी सर्वांचाच सहभाग हा अत्यंत महत्वाचा असतो आणि त्यांची भूमिका सुद्धाही तितकीच महत्वाची असते. म्हणून आपल्या या विद्यालयाची प्रगती याचा विचार करत असताना या प्रगतीमध्ये कोणाचा हातभार आहे? संस्था चालकांच्या पासून आमच्या शेवट मंडळीपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत सर्वांचा तो सहभाग. भले त्याचा अध्यापन पद्धतीमध्ये अध्यापनात फायदा नसतो. त्याचा अर्थ असा आहे का की वर्गामध्ये जो शिकवतो तोच आमचा, पण आमचा वर्ग स्वच्छ ठेवतो, आमच्या वर्ग सॅनिटाईज करतो, आमची घंटी वेळेवर वाजवतो, सुट्टीची सूचना वेळेवर घेऊन येतो, हे सुद्धा सगळी कामं करते. ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये प्रत्येक व्यक्तीला योग्य त्या पद्धतीचा आदर देणं ही आपली संस्कृती आपल्याला सांगते, ही आपलं शिक्षण आपल्याला सांगतं. म्हणून शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकांच्या मध्ये सुद्धा आपल्याला अन्य सगळ्या गोष्टींना तितकंच महत्व हे देता आलं पाहिजे. ते एका वेगळ्या पैलूनी, म्हणजे मी बऱ्याच वेळा असं म्हणत होतो की आपल्या बरोबर ही जी बॅग वगैरे असतात अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये चष्म्याची बॅग पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा चष्मा हा आपला वेगळा पाहिजे आणि योग्य चष्मा. प्रत्येक गोष्टीकडे एकाच चष्म्यातून नाही पाहता येत. तर या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहण्यासाठी आपल्याला योग्य चष्म्याचाच वापर करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या अनेतर बाबींच्या मध्ये आता अलीकडच्या काळामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये असे शब्दप्रयोग वापरला जातो की अभ्यास पूरक आणि अभ्यासेतर. तर या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा आपण करतो, अभ्यासेतर असं कसं होऊ शकतं? आम्ही आमच्या कन्सेप्ट मध्ये असं ठरवलं की सगळं आहे ते अभ्यासपूरक. म्हणजे वर्गाध्यापन करतो एक बाहेर कन्सेप्ट कशी आहे की वर्गामध्ये जे तुम्ही जे अध्यापन वगैरे करता ते अभ्यासपूरक आणि मग तुम्ही खेळाची स्पर्धा घेता, सांस्कृतिक कार्यक्रम करता किंवा बाहेर कुठेतरी सहलीला जाता, हे सगळं अभ्यासेतर. अभ्यासेतर याचा अर्थ काय झाला? अभ्यासा व्यतिरिक्त हा अभ्यास नाही. मग कशासाठी काढता सहली? त्याच्यासाठी काढता हे कार्यक्रम कशासाठी, मनोरंजन कशासाठी घेतात? हे सुद्धा व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी. तुमच्या पुस्तकी ज्ञानातून जसं 10% ज्ञान मिळतं तसं अवांतर गोष्टीतून 90% ज्ञान मला मिळून एक व्यक्ती म्हणून उभा राहतो. त्याच्यामुळे ते सुद्धा अभ्यासपूरक. अभ्यास म्हणजे काय? व्यक्तिमत्व विकास. आणि त्याच्यासाठी पूरक असणाऱ्या सगळ्या गोष्टी हे अभ्यासपूरकच. जे म्हणाल ते मनोरंजन करणे, खेळणे, झोपणे. जसं आता आपण बालवाडीच्या ह्याच्यामध्ये असा प्रकार म्हणजे की विद्यार्थ्यांना त्याचं बालमानसशास्त्र असं सांगतं की त्याला एक अर्धा एक तास झोपू द्यायचं. अलीकडच्या काळामध्ये त्याच्या काही ठिकाणी ते सोय केली, झोपला पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्या प्रकृतीमानाला, त्याच्या मानसशास्त्राचा सुद्धा
सुद्धा विचार करून, भौतिकतेबरोबरच शारीरिकता विचार करून, मानसिकतेचा विचार करून, आत्मिक विकास करून जर त्या विद्यार्थ्यांची योग्य ती प्रगती जर आपल्याला घडवून आणली तर एक जबाबदार नागरिक म्हणून निर्माण होतो आणि आपण ते करता आहात. मला आनंद वाटतो की आपल्या विद्यालयामधून अशा पद्धतीचे विद्यार्थी तयार होतात आणि आपली शिक्षणाचे उद्दिष्ट मी सरांची चर्चा करतो, समाजकारांबरोबर काय काय आपण करतो ते योग्य मार्गाने आपण हे सगळं करता आहात. आणि पुढील काळामध्ये आज आपल्याला माहिती आहे लातूर पॅटर्नमधून अनेक विद्यालय वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था या कार्यरत आहेत, पण मला अशी खात्री आहे की पुढील काही काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करून कृष्ण सोमानी विद्यालय हे लातूर शहरातलंच नव्हे तर महाराष्ट्रातलं एक नामवंत विद्यालय होऊन त्याच्यामध्ये त्याचे पाईप म्हणून आपण खूप अभिमानानं सगळ्या पुढच्या काळामध्ये कार्य करा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला या निमित्तानं आपल्याशी सुसंवाद साधण्याची त्या गोष्टी आपल्यासमोर सांगण्याची संधी आयोजकांनी, संस्थाचालकांनी, मुख्याध्यापकांनी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद सर. आपले अमूल्य असे मार्गदर्शन आणि अग्रवाल सरांची कौतुकाची पाठीवरची थाप हे आम्हाला नक्कीच भविष्यामध्ये प्रेरणादायक ठरेल. यानंतर कार्यक्रमाचे ऋणनिर्देशन करण्याची विनंती मी आपल्या विद्यालयाच्या सहशिक्षिका सौ सीमा कुत्रींना करण्यात आली. नमस्ते सर्वांना. आज आपण विद्यालयामध्ये शिक्षक दिनाच्या आवश्यकतेसाठी जे मार्गदर्शन केलं आहे त्या मार्गदर्शनासाठी म्हणून प्रमुख महोदय म्हणून लाभलेले आदरणीय श्री किरणजी मोसाळकर सर आणि माझे गुरु हे सांगण्यासाठी मला विशेष आनंद होतो. तर यांचे मी विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार मानते. तसेच आपल्या संस्थेचे श्री कवनकिशोरजी अग्रवाल सर, मुख्याध्यापक श्री स्वामी सर, पर्यवेक्षक श्री गिरीश कुलकर्णी सर आणि सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षक कर्मचारी या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक आभार मानते आणि संयोजकाच्या वतीने कार्यक्रम संस्थेचे धन्यवाद.